अभयजी गोरे यांच्याकडनं एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा. यस सर. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या इतिहासातील दुग्ध शर्करा योग आहे. समर्थांनी दासबोध लिहिला आणि दासबोधाच्या माध्यमातून प्रपंचाच्या बैठकीवरती परमार्थाचं देऊळ कसं उभं करायचं हे सामान्य जनतेला शिकवलं. आमचे मित्र विश्वास पाटणकर यांना मी एक पुस्तक भेट दिलं होतं, रामदासी उपासना आणि पंचीकरण. त्यांच्या प्रेरणेतून त्यांना दासबोध ग्रंथ हस्तलिखित लिहावा अशी प्रेरणा झाली आणि तो विषय त्यांनी लोकांसमोर मांडला. त्या विषयाला पाहून 159 लोकांनी प्रेरणा घेतली आणि दासबोध लिहिण्यास अनुमती दिली. 159 लोकांनी दासबोध लिहिला आणि त्याच्या 4 प्रती जबलपूरला आम्ही तयार केल्या. त्यानंतर विश्वासजींनी सगळ्यांना घेऊन दासबोध जिथे ज्या घळीमध्ये लिहिला गेला, शिवथर घळीमध्ये, तिथे जाण्याचा प्रकल्प लोकांसमोर मांडला. लोकांनी त्याला होकार दिला आणि 60 जणांची टीम घेऊन आम्ही शिवथर घळला पोचलो. तिथे 4 ग्रंथांचं प्रकाशन झालं आणि एक ग्रंथ तिथे स्थायी रूपात ठेवला. दुसरा ग्रंथ सज्जनगड येथे ठेवला. सज्जनगडवरती समर्थांची समाधी आहे. समाधीच्या पूर्वी त्यांनी लोकांना आशीर्वचन आणि विश्वास दिला आहे की माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, अस्तान करावा खेद भक्तजनी, असा आशीर्वाद दिला. समर्थांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात दासबोध व्रतरूप हो आणि त्यांचं जीवन सार्थक हो, ह्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. टाळ्या. येस.